नमस्कार, जय श्रीराम. आम्ही आता इलाव कोकणात आमच्या गावात. आमच्या गावचं नाव आहे निरोम, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये आम्ही इलाव. आता मी सकाळी जेव्हा इलोय मस्तपैकी चिंतामणी नावाच्या लक्झरीत बसलेलं आहे. लक्झरीवाला पण ओळखीलो झालो. मस्तपैकी सीट दिल्या, कणकोलीत सोडल्या, त्याचं रिक्षा बघून दिलंय. सकाळी 8:30 वाजता निरोम गाणं लावलेलं आहे. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. प्रसन्न होतं आपण असं गाणं होतं. रेंजवरती असे रेंजसाठी थांबायचं लागतं, नाही तर आमच्या मुंबईत बघला आम्ही तर बाजूवरती रेंज आणि माणसं रेंजमध्येच असतात. तर आता आम्ही चालला 600 चालला. मण्याची बहीण म्हणजे माझ्या आत्या, पलगी आत्या, याच्याकडे जातो आम्ही. आणि बघा किती निसर्गरम्य सुंदर असं वातावरण आहे. जय श्रीराम. नमस्कार. गोटकंदेवी माती की जय, चाळेश्वर महाराज की जय, ठिकाणदार महापुरुष की जय. यांच्या कृपेने आम्ही इलेलो आहोत गावात. आणि जे गावात गेले ते करतात मजा, आणि जे नाही इलेत ते ट्रेनमध्ये आंगमास मळून घेतात. त्यांकाही गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राऊत आणि राऊत परिवार. आता मी तुमका जो आमचा जो प्रवास चाललेलो आहे तो तुमका दाखवतोय. तुम्ही तो प्रवास बघावा अशी आमची विनम्र इच्छा आहे. आता मी तुमका आपण दाखवतोय की बघा पुढे कोण होती ढोरात. तो आनंद फक्त कोकणात असतो. ओ काकानो, हेच तर निसर्ग सौंदर्य आजमावण्यासाठी आपण इथे येतो करून. बघा ही शेरडा आहेत आणि ती भूक बरा वाटतं. बघा केवढं मोठं आबो बघा. हो नमस्कार. मस्त छान दृश्य दिसलं जरा त्याबद्दल. बघा ना किती छान असं दृश्य आहे. आणि आम्ही इला आता कोळे पुलावर. आणि तसेच एक गाडी बाद करून धावाची धावसंख्या होते रेंबवली. आणि त्याच्यानंतर काय गेलं तरपेवाडी. त्याच्यानंतर आम्ही इला कोळ्यानंतर आता जातो आम्ही साळशेर, बरोबर ना. आता बघा वळणाचा असं रस्तो अशी लय वळण. आम्ही बघा काळा बोको बघा मस्त. आता आम्ही इलाव पलग्यात तिकडे. आणि हे सचिन बिचिन ते बसले आहेत. कॅमेरा मी घेऊन नाही इलय, पण आता यानेच मी काम चालवतोय. नाही आता टाकतलंय. हे बघा वाड्यात दिला आम्ही हळद हरात. अरे वा, बुजाची नाही ना रे, गाईच ती नव गाई आहेत. बैल बिलू काय नाही. मारूची नाही ना रे. हे बघा लाईट नाही आहे. वा रे, हिचं नाव काय हिचा. वा वा काय आवाज आहे. अंबरण्याचा आवाज ऐकला म्हणजे पैसे येणार. कळतं खतरनाक. बायो घाबरले बाई जरा. वा 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 छान. हिचं नाव काय भाऊ. हा हा. आणि त्याचं कोणाचं तरी नाव ठेवलास. हा वा. हा बघा शेणाचा ठोप ठोप आवाज काढते ही. मस्त जशी गाय. 33 कोटी देव ज्याच्यात वास करतात अशी ही गाय आहे. गाईला आपल्या या शास्त्रामध्ये खूप महत्त्वाची उपमा आहे. आणि
गाईच्या पाठीवरनं जो हात फिरवतो त्याचं ब्लड प्रेशर बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल होतात. शेणावरती झोपल्याने ब्लड प्रेशर आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो. अशी ही आरोग्यपूर्ण अशी गाय आहे. तिच्या संपर्कात राहिल्याने सगळे रोग बाहेर निघून जातात. वा छान एकदम मस्तच. माझी इच्छा आहे की माझ्या गावात पण मी कमीत कमी त्या 5 प्रकारच्या 5 गाई गिरणार गाई पाळाव्यात आणि त्यांच्या संपर्कात राहावं करून. बस मस्तच. ही पण ही वासरं आहात काय रे? वा रे छानच आहेत वासरं रे. काहीतरी नावं ठेवा यांची मस्त. छानच आहेत. असं हे वाड्यामध्ये बघा आमच्याकडे असा पहिला असायचा, आता काय राहिला नाही. वरती आम्ही पण असा गवत भरून ठेवायचो ढोरांक, कारण पावसाळ्यात लागायचा म्हणून त्यातून काढून आम्ही घालायचं आहे. पण आता काय तसं काय राहिला नाही. आणि आता याने जपून ठेवल्याने फुसफुस करताय काय ते बघा. हा हा वा छान सुंदर. तुझं नाव काय बाबू? दुर्गेश योगेश मिराशी. दुर्गेश योगेश मिराशी. आणि तुझं नाव बड्या? दर्शन मनीष मिराशी. दर्शन मनीष. भाऊ असाच तुम्ही? बरं करू. आता मुंबईत गेले आहेत पण पहिला होते गावात, बरोबर ना? बरं. आणि गाय पाळल्याने आणि आंब्याचं आणि काजीचे यांची झाडं आहेत या त्यांचा बिझनेस करून, बरोबर ना भाऊ? बरं. आणि सतत निसर्गाच्या सौंदर्यात असतात. बरं. वा वा सुंदर सुंदर मस्त बघा. निसर्गरम्य कोकण. आणि कोकणात आम्ही इलाव साळशी या गावात, आणि साळशीतले तेच आमचे भाचे आहेत दोन. जय श्रीराम जय श्रीराम. आता तुमका दाखवतो बघा. हे वाडवा, त्या वाड्यातनं मी तुमका दाखवलेले गाई होते ते. आणि याच्या बाजूक काय आहे बाबूया? या काय लावलेला? हळद लावलेली आहे बघा. हळद लावलेली आहे इथे. ही पूर्ण अशी हळद आहे तिथपर्यंत. आणि ह्या काय बाबूया? हा शेंगे बघा. शेंगे आहेत हे मस्तपैकी असं आजूबाजूला आहे. शेंग्याचं वापो आहे. आणि तिथे काय लावलाय? तिथे कुठे झाडं आहेत? ती फुलांची झाडं आहेत. आणि या वाटतं काकडे बिकडेची दोडकीची वेली बिली आहे लावलेली आहेत काय? दोंड्याच्या त्या लावलेल्या आहेत. बरं. असं कुंपण करून त्यांनी केलेलं आहे बघा. बरोबर. हे पण भाजी आहे ना बाबू? इथे पण भाजी आहे बरोबर. हे बघा असं कुंपण करून केलेलं आहे. आणि हे बघा ही हळद वांगी ना. चला चला. आता या बाजू पेरवीन पण आहे. आणि हय आम्ही लाव या कलाम. हा. आणि ही गायरी. हे बघा ही गायरी आहे. या गायरीत सगळं शाईन आणून टाकतात. आणि गोबर गॅस संयंत्र असं बनवलेलं हय. गॅस बनता हय गायरीत टाकला जाता. थैसून त्या गॅसमध्ये जाता. गॅसमध्ये रूपांतर होतं आणि थैसून पाईपाद्वारे घरात गॅस पेटता ना भाऊ? वा वा. असा आहे गोबर गॅस संयंत्र पेटवलेलं आहे, दाखवलेलं आहे बघा. हे तुम्हाला दिसेल. इथून असं करून ते पाईप सोडलेलं आहे. हा हा बघा असा असा. वा वा सुंदर. साळशी या गावात लय सुंदर आहे. साळशी या गावातच एक अजब, नावातच त्याची एक वेगळी सुंदरता बघा. आणि आमचे हे 2 रत्न आहेत. एकाचं नाव काय? दर्शन. दुसऱ्याचं नाव? दुर्गेश. चला आता तुम्ही पुढे दाखवा. तुमचा गणपती काय तो? आमचा गणपती आहे कुठे आहे? देवगडात. देवघरात. देवघर बनवलेलं आहे तिकडे. आता मी तुमका एक अजून एक गोष्ट दाखवतोय ती बघा. भाऊ हे काय आहे इथे? या कोंबड्यांचा काय? कोंबड्यांचा घरात ठेवचा. वा मस्तपैकी कोंबड्यांना ठेवायचं. या कुराडा आहे इथे, म्हणजे कुराडा वगैरे बरोबर. आणि ह्यो पहिलं हे होतो ना. आणि हे बघा हे काय आहेत आता? जुवत नाही. अच्छा जुवात बरोबर. चला बरं. आणि बघा घराच्या आजूबाजूक मस्तपैकी असं वातावरण आहे. कुठलं? जांभळाचं झाड आहे बघा. हे
जांभळा लागलेली नाहीत. जांभळा लागतात केव्हा जेव्हा आपलं हिंबार संपता त्याच्यात पाऊस चालू होता. हा कोण खयचो उमको कोकमचा उमक्या कोकम कडीचा उमक्या. आता आमका हे घेऊन जातो. चला देवघरात घेऊन जातो. चला जाऊया. चला 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 दाखवा. चला चला. हे बघा ही आहे ती आमच्या आत्या पलगी आत्या आणि इथंच ते घर आहे एकदम. आणि तो पुढे गेला तुझं झीला. 2-4 प्रश्न म्हणजे काय प्रश्न पहिले गणपतीचं दर्शन घेऊन येतो आम्ही. ह्यो हे कुत्र्याचं नाव काय भाऊ? नाव असं म्हणजे प्रेमाने काय पण बोलतास तुम्ही. बरोबर हो प्रेमाने कुत्रा बोलतात. बरं आहे. देवघर सुरू झालेलं आहे. देवघर यांचं आहे. देवघरात जातो आम्ही. आणि या देवघरात आगमना तुळस बघा. अरे वा वा तुळस पण भारी आहे. या देवघर या सगळ्यांनी मिळून बनवलेला काय रे? अच्छा ही तुळस हा किती मस्त तुळस वाटतं बघा. छान एकदम तुळस. आणि बरोबर याच्या समोर काय देवघर आहे. हवा गणपती बघता होता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि हा बघा याच्यामध्ये काय काजू कातडीचो एक अक्कोच यो रवको आहे असं. व्हेरी नाईस. आणि वरती चिकटा लावली आहे. गणपती बाप्पा बघा 14 कला आणि 64 विद्यांचा अधिपती म्हणजे गणपती. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ती गणेश वंदना म्हणजेच गणपतीच्या पूजनाने होते. आणि असा हा गणपती आहे. त्या गणपतीच्या आम्ही पाया पडायसाठी आलेलो आहे सगळे. आमचा गाव हा निरोम. आम्ही इलाव साळशे. आणि ह्यो हा गणपती मस्त छान असा गणपती आहे. आणि आमचे मनोहर राऊत आहे ते पूजा करतायत गणपतीची छान अशी. जर हे सुख अनुभवायचं असेल तर आपल्याला यायला लागेल कोकणात. अवाढव्य अशी मूर्ती वाटते मला. गणपती बाप्पा मोरया. सुंदर असं स्पेशल दही. घट्ट घट्ट दही. घट 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 घट्ट घट्ट दही. सर्वच नाही घट्ट घट्ट दही. घट्ट घट्ट आणि अशा प्रकारे दही खायला. हा आहे भाऊ खाऊन दाखव. त्यांना जर दाखव टेस्ट कशी आहे. अप्रतिम. एक नंबर. अप्रतिम. अप्रतिम आहे एकदम. वा वा. आमचा आता सागर असतो तर 2 वाटी घेतले नसतं रे. ती भाई घ्यायची. आणि ही दुसरी वाटी घेऊन मग असं कोण देता काय? हे तू राहू नाही आता एकच गावली मग नाही. वा वा वा. ए काय गो दही माझं लोण्याचं. ए आंबट आहे काय? नाही रे सुंदर उष्णत नाही. वाव बघा आता मी तुम्हाला दाखवतोय. नानानी जे दूध घेतलेलं आहे ते मगाशी तुम्हाला शेखर नाना आमचे
यांनी जे दूध घेतलेलं आहे ते आणि देवेन जो पितो आहे हे मगाशी ज्या गायी दाखवल्या त्यांचंच असलेले दूध आहे. गावठी गाई आमच्या गिरणार गाई आणि ज्या गाई आहेत त्यांचं आहे बघा. वा यार सुंदर. हा हा वा वा गरम. हा नाना चुस्की घेऊन दाखव. दाखव देवेन तू घेऊन चुस्की एक बघू. हा 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 वा वा अप्रतिम. पिऊन जाऊ सचिन दादा बघ जिबेन पिता जिबेन पिता दूध काय सांगणार. वा बघा मनोहर यांनी हे दूध घेतलेलं आहे. आता मी ज्या गायी दाखवल्या त्यांच्या 4 गायी 2-3 गायी आहेत त्यांच्याकडे आणि 2 वासर आहेत. मी आता खाणार नाही. हा एवढं जाऊ द्या. अरे बाळा घे. फोटो काढून पाठवते का? नाही त्याचा व्हिडिओ टाकते. वा छान करून. साखर टाक. साखर आणले तुम्हाला साखर होईल. हा हा सुपर. शेख बेबी तू खात हसता. वा वा बाळा घे. आता तिघांचे चालू. रोज कुणाला कडे सर्वच काय कुणाला आणि खरवसा गेला गोदर सगळ्या घेतात. लोकांका मी चाय बरोबर बिस्किट देताना बघितलेलं आहे पण आज ही असा पौष्टिक लय गोष्टी आहेत रे या. पहिले मी खाईत नाही मी नाही पित ना दूध आणि या. दूध पिल्यांगे आकाश राऊत आहेत. नमस्कार. खूप वर्षांनी झोपाळ्यावर बसलेले आहेत आणि त्यांना आनंद झालेला आहे झोपाळ्यावर बसल्यामुळे. प्रत्येक दुनियेत प्रत्येक गोष्टीची मजा घ्यायची असते. बरोबर. देवाने आपल्याला या सृष्टीवरती फक्त मजा आणि आनंद घेण्यासाठी पाठवलेलं आहे. का टेन्शन घ्यायचं, का दुःख घ्यायचं. टेन्शन फ्री लाईफ असली पाहिजे. तर यायचं असेल तर आपल्याला कोकणात यायला लागेल आणि झोपाळ्यावरती बसायला लागेल बस. काय वा लाभ द्यायचा यार. सही मस्तच.